नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा शिवात्मा फिटनेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आपण आलेलो आहोत. बऱ्याचशा लोकांनी आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या. या चॅनलच्या माध्यमातून आपण आरोग्यविषयक महत्त्वाच्या टिप्स देत असतो. आज पुन्हा एकदा आपण नवीन विषय घेऊन आलेलो आहोत की जनरली लोकांना ह्या विषयाची खूप माहिती आहे. आज आपण पाहतोय फिटनेसची चळवळ उभी राहिली आणि वेलनेस हा एक शब्द लोकांना ऐकायला मिळतो आहे. वेलनेस, तर आपण तोच विषय घेतला आहे की वेलनेस म्हणजे काय आणि वेलनेस सेंटरची कार्यप्रणाली. वेलनेस सेंटर म्हणजे काय, वेलनेस सेंटर काय करणार आहे, तुमच्या आरोग्यात काय बदल करणार आहे, तुमच्या जीवनामध्ये काय बदल करणार आहे. तर आजचा विषय असणार आहे वेलनेस म्हणजे काय आणि वेलनेस सेंटरची कार्यप्रणाली. तर ह्या विषयावर आपण खुली चर्चा करणार आहे. आज काय हेल्थ टिप्स नाहीत, आज वेलनेस ह्या शब्दावर आपण बोलणार आहे. वेलनेसची गरज प्रत्येकाला आहे आणि ते सगळे मुद्दे आपण घेणार आहे. तर नमस्कार, माझं नाव श्रीकांत राणे. जेजुरी या ठिकाणी आपलं वेलनेस सेंटर आहे. वेलनेस सेंटरचं नाव काय आहे तुम्हाला माहीत आहे, शिवात्मा हेल्थ केअर वेगळं नाव आहे आणि जेजुरी या ठिकाणी आहे. आपला खंडोबांचा अवतार मल्हारी मार्तंड हे भगवान शंकराचा अवतार आहे आणि शिवात्मा, जिथं शिवाचा आत्मा आहे असा आपला खंडोबा आणि त्याच्या पायथ्याशी आपलं वेलनेस सेंटर आहे. तर असं आपल्याला नाव सुचलं, आपण ते ठेवलं आहे. तर चला, शिवात्मा वेलनेस सेंटरची कार्यप्रणाली ह्या पद्धतीनं आपला आजचा विषय असणार आहे. जास्त वेळ न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करू. आपल्या सर्व व्ह्यूवर्स लोकांना विनंती, कृपया आपला चॅनल सबस्क्राईब करा. चला, पहिला मुद्दा आहे की वेलनेस म्हणजे काय, हे खूप महत्त्वाचं आहे. तर वेलनेस म्हणजे फक्त तुम्हाला आजार नसणे हा विषय नाही, तर वेलनेसमध्ये तुमची शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिकदृष्ट्या तुम्ही एक व्यक्ती म्हणून कसं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार वेलनेसमध्ये केला जातो. तर सामाजिकदृष्ट्या तुम्ही कसं पाहिजे, शारीरिक, मानसिक, भावनिक. आजकाल लोक फक्त कुठलं पाठ दुखत नाही, कुठला आजार नाही, कुठली गोळी चालू नाही म्हणजे तो फिट आहे असं नाही होत. तो आपला गोड गैरसमज आहे. आज आम्ही काम करत असताना शेतकरी, शेती करणारे लोक असे म्हणतात की आमचा वर्कआउट त्या रानातच होतोय, आम्ही तेवढं इळभर कामच करतोय, आम्ही कष्टच करतोय, आमचं असंच आहे ना आमचं तसं आहे. मग अटॅक काय येतो, BP शुगरची गोळी का चालू आहे, कष्ट आणि व्यायाम ह्यातला फरकच आपल्याला कळला नाही आणि काही लोकांना तो जाणून पण घ्यायचा नाही. आज आपण आपल्या विचारांची कवाडं उघडी ठेवली पाहिजे तर तुम्हाला वेलनेस कळणार आहे. जर आपण विचारांची कवाडं दरवाजे बंद केले तर तुम्हाला काहीच कळणार नाही. हा विषय थोडंसं व्यापक दृष्टिकोनातून पाहण्याचा आहे, लक्षात घ्या. तर वेलनेस म्हणजे काय, तर फक्त तुम्ही आजारी नाही किंवा तुमचं काही दुखत नाही, कुठली गोळी चालू नाही म्हणजे तुम्ही फिट आहे असं नाही. तर तुम्ही शारीरिक, मानसिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या अतिशय योग्य पद्धतीनं जीवनाला सकारात्मक दृष्टिकोनातून पुढे गेलं पाहिजे. त्यासाठी जे जे करावं लागेल ते करणं म्हणजे वेलनेस. हा पहिला मुद्दा आहे. जीवन निरोगी, आनंदी आणि संतुलित जीवन जगण्याची पद्धत म्हणजे तुमचं वेलनेस आहे. ह्याच्यामध्ये आपण काय करतो, निरोगी सवयी अंगीकारतो आणि आजार होण्यापूर्वीच त्याला प्रतिबंध करतो. ह्याला आपण वेलनेस म्हणतो. आता वेलनेस सेंटर व्याख्याता आपण पाहिली, वेलनेस सेंटरची कार्यप्रणाली ह्याच्यावर आपण आता घेणार आहे. तर ह्यामध्ये पहिला मुद्दा आहे की आरोग्याचं मूल्यांकन. सर्वात महत्त्वाचं वेलनेस सेंटरमध्ये ज्यावेळेस तुम्ही येता, चर्चा करता, ॲडमिशन घेता किंवा तुम्ही रजिस्ट्रेशन करता, तर ह्यामध्ये पहिल्यांदा तुमच्या आरोग्याचं मूल्यांकन केलं जातं की बाबा तुमचं जे आरोग्य आहे ते काय स्थितीत आहे. त्यासाठी आपल्याकडं कराड स्कॅनर म्हणून मशीन आहे, BMI बॉडी मास इंडेक्स. तुमच्या बॉडीचं ते पूर्ण इंडेक्स दाखवतं, पूर्ण तुमची सूची की बाबा शरीरामध्ये कुठल्या भागात किती चरबी साचली, ह्याला कुठले आजार होण्याची शक्यता आहे, याने पाणी किती पिलं पाहिजे, त्याची उंची किती, वजन किती आणि ह्याचा आयडियल वेट काय, हा किती ओव्हरवेट आहे आणि नॉर्मलमध्ये आहे, हायमध्ये आहे, रिस्कमध्ये आहे का एकदमच आज उद्यावचा आला आहे. लक्षात घ्या, का तर आहे तशी परिस्थिती. लोकांना ह्या गोष्टी लक्षात येत नाही. आम्ही पाहतोय, आजकाल पाहतोय, हे सगळं पावसाळ्याचं वातावरण आहे, हिरवगार सगळी वनराई झाली आणि सगळीकडं माहोल पार्टीच आहे
असल्या वातावरणात काय होतं लोकांना कळत नाही. आकाड पार्टी आणि आकाड पार्टीमध्ये काय नुसतं खायचं आणि प्यायचं, शाकाहारीचा विषयच राहिला नाही. नॉनव्हेज मांसाहारी इतका मोठ्या प्रमाणावर घेतला जातो आहे. लोक त्याची इतकी फॅड निर्माण झाले, त्यामुळं सरासरी आयुष्यमान तुमचं 60 वर्ष झाले. आणि काय काय लोक ते पण मान्य करत नाही. आज 35, 38, 39 च्या आसपास लोकांना त्रास होतो आणि लोक हे जग सोडून चालले. मग ते कोणी असू द्या, शिक्षक असू द्या, पोलीस खात्यातील लोक असू द्या, ड्रायव्हर असू द्या, गाडी चालवते हार्ट अटॅक. माणसाला नेहमी हार्ट अटॅक हा सर्वात महत्त्वाचा विकार आहे आणि हा होतो तुमच्या अयोग्य जीवनशैलीमुळं. लक्षात घ्या, हार्ट अटॅक टाळणं हे सहज शक्य आहे. हार्ट अटॅक हा तुमच्या बेजबाबदार वागण्याचा आजार आहे. तुम्ही तुमच्या आरोग्यावर केलेला अन्याय आहे. की जसं आता ते चाललं होतं ना, जनरेशन झेड, जेन झी, ठराविक 2015 नंतर ज्या लोकांचा जन्म झाला आहे, 2010 नंतर, ज्यांचं आता 15-16 वय आहे, त्यांना जेन झी म्हणतात. एकदम सोशल मीडिया जास्त वापरणारी मुलं, जेन झी जनरेशन झेड. तर त्यांच्यावर ते शैक्षणिक वगैरे जे आंदोलन चाललं आहे, तर त्यांच्यावर अन्याय झाला, असं झालं तसं झालं, हे मुद्दे चालले. तर तुम्ही तुमच्या शरीरावर किती अन्याय करताय? तुम्ही तुमच्या शरीराचं मालक आहे आणि तुम्ही तुमच्या शरीराला पाहिजे ते देताय का? हा अन्याय तुम्ही थांबवला पाहिजे. आणि ज्या वेळेस हा अन्याय होतो तेव्हा तुमचा हार्ट तुमची साथ सोडून देतं. आणि हार्ट असं असतं, ते हळूहळू बंद पडतं आहे असं नाही, किंवा ते हळूहळू चालतं आहे असं नाही. ते शेवटपर्यंत तुम्हाला साथ देतं. थोडी थोडी लक्षणं दाखवतं. ती काय लक्षणं आहेत, कशी लक्षणं आहेत, ही सगळी तुम्हाला आम्ही इथे येऊन बसवणार, सांगणार, पटवून देणार आणि तुम्हाला त्यातनं फिट करणार. तर लक्षात घ्या, आरोग्याचं मूल्यांकन केलं जातं. त्यामध्ये वजन, उंची आणि BMI आणि तुमची दिनचर्या आहे, जी आम्ही माहिती घेतो. माहिती घेतल्यावर आम्हाला हा कुठल्या कॅटेगरीत आहे आणि आपल्याला काय करावं लागेल याची कल्पना येते. मग वैयक्तिक मार्गदर्शन केलं जातं. कोण ड्रायव्हर आहे, शिक्षक आहे, इंजिनियर आहे, बैठी काम आहे, व्यापारी आहे, विद्यार्थी आहे, विद्यार्थिनी आहे, महिला आहे, गृहिणी किंवा वर्किंग महिला आहे, ज्येष्ठ नागरिक आहे, एकटे राहतात किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत पण समूहात राहतात, किंवा व्यापारी आहे, म्हणजे स्ट्रगल करतो आहे, शिकतो आहे, कंपनीत जातो आहे, शेतकरी आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्याची दिनचर्या वेगळी. त्या दिनचर्येनुसार आपण त्याला आहाराचं मार्गदर्शन करतो, गाईडलाईन देतो. तर त्याला वैयक्तिक मार्गदर्शन आपण करतो. ह्याच्यामध्ये कुणाचं वजन कमी केलं जातं तर कुणाचं वाढवलं जातं. कोण फिट आहे, आज उंचीनुसार एखाद्या माणसाचं वजन एकदम योग्य आहे, उलट 1-2 किलो कमी, पण त्याची शरीरातील जी फॅट आहे ती 17% पाहिजे, ती असते 23, ती असते 25. वजन तर 1-2 किलो कमी, पण फॅट जास्त. लक्षात घ्या, आपल्या शरीरात 2 गोष्टीचं वजन असतं. एक तर तुमच्या स्नायूंचं, ज्याला आपण मसल्स म्हणतो, लक्षात घ्या, स्केलेटल मसल्स, आणि दुसरं असतं फॅट, सबक्युटेनियस फॅट, त्वचेखालची जी चरबी. ह्या 2 गोष्टीचं वजन असतं. आज आम्ही लोकांना ह्या सगळ्या गोष्टी सांगायला जातो. लोक म्हणतात आम्ही आमचं चालून कमी करतो. मग लोक काय करतात, उपाशी राहतात. उपाशी राहिल्यानंतर तुमचे मसल डॅमेज होतात आणि मसलचं वजन कमी होतं. तुमच्या पोटाभोवतालची चरबी कमी होत नाही. तुमचं फॅटयुक्त वजन कमी करणं हे आमचं उद्दिष्ट आहे. तुमचं मसलचं वजन वाढवणं. लक्षात घ्या, मसलचं वजन आणि फॅटचं वजन. नुसतं वजन कमी, वजन जास्त. आता आजकाल इतके वेलनेस सेंटरचे कोच झालेत की त्या कोचने सगळा गोंधळ करून टाकला आहे. लक्षात घ्या, त्याच्यामुळं चांगल्या लोकांना सुद्धा बराचसा स्ट्रगल करावा लागतो आहे. त्यामुळं तुमचा कोच शहाणा पाहिजे, त्याचा अभ्यास पाहिजे, त्याने कंपनीच्या ट्रेनिंग केल्या पाहिजे, त्याने हे सगळं समजून घेतलं पाहिजे. 2 पद्धतीचं वजन शरीरातलं आपल्याला कमी करायचं आहे. एकतर आपलं फॅटचं आणि मसलचं वाढवायचं आहे. वजन फॅटचं कमी करायचं आहे. फॅट आपल्याला शरीरात लागते, गुड फॅट, पण ती किती 17% लागते. आणि मसलचं वजन आपल्याला वाढवायचं आहे. शरीरात मसल 37% पाहिजे. आजकाल मला एकसुद्धा, मी एवढे BMI केले असतील शेकडो, पण 37% मसल्सवाला माणूसच भेटला नाही. सरासरी 30, 31, 30.7 हा मॅक्झिमम आहे. विचार करा, हे महत्त्वाचं आहे. तर BMI समजून घेतला पाहिजे. हे मोफत आहे पण आपण ते घेत नाही. दिनचर्याची माहिती घेऊन त्याला वैयक्तिक मार्गदर्शन करतो. त्याच्यामध्ये काही लोकांची ऊर्जा वाढवायची. काही महिला अशा आहेत की ऊर्जाच नाही. म्हणजे आपण एखादी गाडी कशी म्हणतो की 2 व्हीलर गाडीने तिला सर्व्हिसिंगच केली नाही, त्याची कार्यप्रणाली कशी असते, दुग आपलं चाललंय. अशा महिलांची अवस्था आहे. उपवास करायची, वेळेला जेवण करायचं नाही. शरीर हे नुसतं राबवून घ्यायचं.
त्याला चांगलं कधीच खायला द्यायचं नाही. आणि मग ते एका दिवशी असं मेंटेनन्स काढताना लोक जातात, पण लोक वेलनेसमध्ये येईना. लोकांना हे खर्च वाटतो. हा खर्च नाही, ही गुंतवणूक आहे चांगल्या आयुष्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी ही गुंतवणूक आहे, इन्व्हेस्टमेंट आहे. आम्ही हे करतोय ही इन्व्हेस्टमेंट आहे, पण हे लोकांना खर्च वाटतो. हा त्यांच्या बुद्धीचा अज्ञानपणा आहे. लक्षात घ्या, तुमच्या आरोग्यावर चांगलं खाणं, चांगलं म्हणजे आमचं सकस संतुलित आहार, चांगलं म्हणजे ते मांस पिसं नॉनव्हेज खाणं, तेलकट मस्तपैकी मिसळ ह्याला चांगलं म्हणत नाही, ते मूर्खपणा आहे, ते अतिशय खराब आहे. म्हणजे आम्ही शेवट मिसळ कधी खाल्ली मला ते आठवत पण नाही, आणि आम्ही कोणच खात नाही. तुम्ही खाऊ नका, ते खूप वाईट आहे, त्याचे कितीतरी दुष्परिणाम आहेत. असा तो विषय आहे. ऊर्जा वाढवणं ह्याच्यासाठी आम्ही योजना तयार करतो, वैयक्तिक चर्चेतून त्याच्यासाठी योजना तयार करतो, आणि ते आम्ही पुढं कसं राबवतो तुमच्या लक्षात येणार आहे. तिसरा मुद्दा आहे वेलनेस सेंटरची कार्यप्रणालीमध्ये सकस संतुलित आहार. आम्ही तुम्हाला चौरस आहाराबद्दल माहिती देतो. चौरस आहार तुमच्या शरीरात कसा जाईल, त्यामध्ये काय आहे, पोषण तत्व सगळ्यात महत्त्वाचं, प्रथिने, योग्य पद्धतीचं मिनरल्स म्हणजे खनिजे, कर्बोदके, कार्बोहायड्रेट्स आपण ज्याला म्हणतो, आणि पाणी. आपलं शरीर कशाने बनलेलं आहे, रक्त, मांसपेशी हे कशाच्या बनतात, अन्नाच्या बनतात. अन्नातून आपल्या शरीराला काय गेलं पाहिजे, जसं आपण आपल्या शेतीला काय टाकतो, ऊसाला युरिया, सुपला, मिक्सर 10-20-20 आहे की नाही, हे सगळ्या गोष्टी आपण संतुलित टाकतो. आपल्याला आपल्या गायींना पण आपण शेतकरी काय करतो, मिनरल्स मिक्सचर देतो ना खुराकातनं. कायसाठी देतो, त्यांना त्याची काळजी, पण शरीराला देतो का, नाही देत. गायांची काळजी, शेतीची काळजी, आपली स्वतःची बोलेरो गाडी असेल तर त्याची सर्व्हिसिंग वेळेत करणार, 5-6 हजार त्याला घालवणार, पण शरीरासाठी देतो का, अप्रेस घेत नाहीत लोक. असं नका करू. शरीर हे एका पार्टची किंमत अमूल्य आहे. ज्यावेळेस तुमचा एक डोळा जाईल तेव्हा डोळ्याची किंमत कळेल. ज्यावेळेस तुमच्या पायाला काटा मोडल किंवा इजा होईल आणि तुम्ही लंगडत चालताल, तेव्हा तुम्हाला दुसऱ्याचं बघितलं वाईट वाटेल की ज्याला तो व्यवस्थित चालला आहे आणि आज आपल्याला चालता येत नाही. तेव्हा तुमचा एक हात निकामी होईल, तेव्हा एक हाताचा बोट जाईल, तेव्हा त्याचं महत्त्व कळेल. भगवंताने शरीर दिलं आहे, ह्याची निगा आपण राखली पाहिजे. ज्यावेळेस आपण जन्माला येतो आपल्याला कुठला आजार असतो का, निरागस बाळ असतं, पण पुढं काय होतं, राग, लोभ, द्वेष, मच्छर हे कुठनं येतं, ज्या संगतीत तो राहतो, जसा वागतो, जे खातो, जे पितो, जे समाजात बघतो, जाती धर्म तिथून चालू झालेत. भगवंताने हे शरीर दिलं आहे, त्याच्यावर अन्याय करू नका, त्याला चांगल्या पद्धतीनं तुम्ही जपा. हाच आमचा सांगण्याचा मूळ हेतू आहे. वैयक्तिक मार्गदर्शन, सकस संतुलित आहारामध्ये आम्ही काय तुम्हाला देतो, जे गरजेचं आहे ते तुम्हाला देतो. ह्याच्यामध्ये अचूक आणि थेट मार्गदर्शन तुम्हाला दिलं जातं, डायरेक्ट टू द पॉईंट. हे बाकीच्यांगत नाही. या काय लोक BMI करत नाही, उड्या मारा, ते खावा आणि कमी झालं, अजिबात नाही. आपल्याकडे एकदम प्रॉपर काम, शिवात्म हेल्थ केअरचं काम एकदम प्रॉपर आहे. तुम्ही त्याचा अनुभव घेतला पाहिजे. आता त्याच्यानंतर चौथा टप्पा आहे नियमित व्यायाम. आपल्याला झोप नियमित पाहिजे, जेवण नियमित पाहिजे ना. आपण श्वास नियमित घेतोय, तर मग व्यायामसुद्धा नियमित केला पाहिजे. व्यायामाचे पण प्रकार आहेत. आपल्याकडं वर्कआउट कॉल असतो. वर्कआउट कॉलमध्ये आपण सर्वात पहिल्यांदा मेडिटेशन म्हणजे तुमची एकाग्रता वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करतो. त्यासाठी आपल्याकडे कॅसेट असते. कॅसेटनंतर तुम्हाला ते लक्षात येतं की मी काय केलं पाहिजे, आणि आपल्या शरीराची ऊर्जा वाढवली जाते, त्याला मेडिटेशन म्हणतो. नंतर वॉर्मअप म्हणजे बॉडी तुमची व्यायामासाठी तयार केली जाते, वॉर्मअप. त्याच्यानंतर प्रॉपर आपलं वर्कआउट. त्यानंतर 6 वाजता वॉटर ब्रेक. शरीरातले पाणी पातळी घामाद्वारे कमी होते, त्यामुळे ती मेंटेन करण्यासाठी वॉटर ब्रेक. त्याच्यानंतर तुमचा बांबू वर्कआउट, हातात काठी घेऊन त्याचे वेगवेगळे प्रकार केले जातात. आणि हे सगळं चालतं आपलं DJ सॉन्गवर. चांगले सॉन्ग आपण सकाळी लावतो, आणि त्याच्या बीटवर आपण त्या ठिकाणी कार्डिओ वर्कआउट करतो. कार्डिओ म्हणजे काय, की त्याच्या बीटवर काम चालतं, आणि त्याने तुमच्या हृदयाचं आरोग्य सुधारतं. कार्डिओ म्हणजे हृदयासंबंधित शब्द आहे हा. कार्डिओ सिस्टीम म्हणजे हृदयासंबंधित कार्यप्रणाली असलेला तुमचा भाग. तर असा वर्कआउट केल्यानंतर तुम्हाला फास्टमध्ये घाम येतो, आपल्या हालचाली एकदम फास्ट होतात, आणि त्यानंतर घाम येतो. घामाने माणूस डबडबून जातो, आणि त्यानंतर चरबी उतरून बाहेर जाते, आणि तुमच्या नसा मोकळ्या होतात. लक्षात घ्या, त्याला म्हणायचं कार्डिओ वर्कआउट. तर तो आपल्याकडे असतो. त्याच्यानंतर असतं कूलडाऊन. परत रितसर कूलडाऊन, तुमचे शरीर एकदम शांत करून स्ट्रेचिंग केलं जातं. स्ट्रेचिंग केल्यामुळे तुमचं रक्ताभिसरण सुरळीत होतं, अंग दुखत नाही, व्यवस्थित तुम्ही उद्या पण वर्कआउट करण्याच्या लायक राहता. विदाऊट स्ट्रेचिंग कोण बाहेर पडत असेल तर चुकीचं आहे. आणि त्याच्यानंतर परत तुमचं नमस्कार वगैरे होऊन आपला कॉल संपतो. शेवट असतो एन्जॉयमेंट. लक्षात घ्या, जे लोक आता हसायला विसरलेत, नाचायला विसरलेत,
आम्ही इथं फुल एन्जॉय करतो. का तर जीवनशैलीचा तो भाग आहे. हळहळून हसलं पाहिजे, बोललं पाहिजे. हां, ज्या काही गोष्टी आपण करायला पाहिजे ते आपण करत नाही. आपण कुठंतरी पैशाच्या मागं लागतो आहे, हेवे-देव्यात मागं लागतो आहे, कुठंतरी राजकारणात अडकला आहे, कुठं भावबंदकीत अडकला आहे, कोण रानात अडकला आहे, कोण अजून गोष्टी सोशल मीडियात अडकला आहे, कोणाला कोणासंग तरी बोलतं आहे, कोण बोलत नाही. नाही, त्या गोष्टीमध्ये माणूस स्वतःचा BP शुगरचा पेशंट होतो आहे. आणि BP शुगरच्या गोळ्या बनवणाऱ्या कंपन्या आज भरपूर वाढल्यात. घराघणी हा माणूस आहे BP शुगरचा. लक्षात घ्या. हे कशामुळे होतं आहे? निरोगी जीवनशैली. आणि नवीन आपण काही शिकत नाही तर असं करू नका. तर नियमित व्यायाम, त्याच्यामध्ये आपण व्यायामाचे प्रकार सांगितले. त्याच्यानंतर जीवनशैली सुधारण्यासाठी काय केलं पाहिजे ह्याचं अचूक मार्गदर्शन. मग काय केलं पाहिजे? पुरेशी झोप तुम्ही घेतली पाहिजे. तुम्ही कसं घेऊ शकता? काय केलं पाहिजे? तर तुमच्या पूर्ण दिनचर्येवर आपण चर्चा करतो. ताणतणाव नियंत्रण. लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचा विषय ताणतणाव. हार्ट अटॅक काय येतोय आज आपण पाहतोय. कितीतरी लोकांना हार्ट अटॅकची भीती आहे. गपचूप जाऊन टुडी इको करतात, गपचूप जाऊन ECG करतात. डाव्या बाजूला चमकायला लागलं का लगेच मला काय होतंय का काय होतंय. तुम्ही करा कबूल नका करू, आम्हाला कळतं. लक्षात घ्या, ताणतणाव नियंत्रण हे 21व्या शतकातील सर्वात मोठं कौशल्य आहे. स्क्रीन टाईम वाढला आहे, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, 5G आलं आहे. त्या 5Gमध्ये नुसतं स्क्रोल करा. विविध मिशन विश्वास नांगरे पाटलांनी सांगितलं, तरुण पिढीचा 6 ते 7 तास स्क्रीन टाईम आहे आणि दर सेकंदाला ते स्क्रोल करतात. दर 10 सेकंदाला मेंदूला वेगळं दिसतं. मेंदू त्याच्यावर विचार करायला लागतो आणि त्या मेंदूचा झाला आहे केमिकल लॉच्या. लक्षात घ्या, सगळ्यात झाला आहे. कोणी यात अधिकारी असू द्या, कोणी असू द्या, शेतकरी असू द्या, ज्याला दार काढायला पण बसलं तरी त्याचं ध्यान मोबाईलवर असते. लक्षात घ्या, शेतकरी दारावर पाणी असं देतंय उसाव आणि ती बघत बसतंय. बाजरी टाकली, मका टाकली, त्याला भिजवायचं आहे, ते देतंय दारावर ते सोडून आणि बघत बसतंय. केमिकल लॉच्या झाला आहे. स्क्रीन टाईम तुमचा वाढला आहे. मेंदूला जे दिसतं त्याच्यावर मेंदू विचार करतो आणि तुम्ही प्रत्येक 10 सेकंदाला वेगवेगळे विषय हाताळता. ते विषय वेगवेगळे असतात आणि त्यामुळं तुमचा मेंदू एक दिवशी डेड होतो. काय काय लोकांना झोपायला डोळं बघा जरा, तुम्ही स्वतःचे आरशात डोळे बघा. डोळे जाण्याची वेळ आली, डोळं आदू होत्यात, हे पाणी गाळायला लागतो, डोळ्याला दिसणं कमी होतं आहे. सगळ्यात वाईट काळ हा चालू आहे. प्रत्येकाचा स्क्रीन टाईम वाढलेला आहे. हे खूप आपलं आहे, भरपूर व्हिडिओ. आपण सोशल मीडियापासून कसं बाजूला राहावं, निरोगी जीवनशैली ह्याची खूप गरज आहे. पण लोक इतके काय सांगू निर्दयी आहेत की लोकांना स्वतःच्याच आयुष्याचं कळालं. वाईट वाटतं ह्या गोष्टीचं. आणि काय काय लोक गेली पण त्यांनी वेलनेसचा अर्थ पण समजून घेतला नाही. म्हणजे हे पूर्णपणे अज्ञान आहे, आडमुठेपणाची भूमिका आहे. अजिबात नाही. तुम्ही नवीन गोष्टी शिकला तरच तुम्ही टिकणार आहे. नाही तर 60-65 वर्षात तुमचा कार्यक्रम झाला म्हणून समजा, त्याच्या अगोदर पण होणार. चला, जीवनशैली सुधारण्यामध्ये पुरेशी झोप, ताणतणाव नियंत्रण, चांगल्या सवयी विकसित करण्यावर भर ते आम्ही इथं देतो. नियमित फॉलोअप. तुम्हाला हे सगळं काय, तुमचं किती वजन कमी झाले, BMI किती आहे, प्रगतीची वेळोवेळी आम्ही तपासणी करतो आणि आवश्यक त्या सूचना देऊन त्यात बदल करतो. तर हे सगळं तुमच्या मागं आम्ही लागतो. जसं एखादा शिक्षक किंवा एखादा पोलीस भरतीवाली अकॅडमी, ती कधी ते पोलीस भरती करायसाठी त्या पोरांना चला उठा पळा करा करून घेतात, तर तसं आपण करून घेतो. बरं, हे करत असताना तुम्हाला प्रेरणा आणि समुपदेशन, वजन कमी करणं ह्यासाठी मोटिवेशन लागतं. त्यासाठी सर्वात महत्त्वाचं सकारात्मक दृष्टिकोन, पहाटेच्या साखर झोपेची त्याग करावा लागतो. साखर झोपेचा त्याग हे कुणाचं काम नाही. ज्याची ध्येय मोठी, फिटनेसमध्ये येणं हे हलक्या काळजाच्या माणसाचं कामच नाही. तुम्ही खरंच खूप स्वतःवर प्रेम करत असाल, कुटुंबावर प्रेम करत असाल, तुमच्या स्वप्नांवर प्रेम करत असाल तरच तुम्ही फिटनेसमध्ये येता. नाहीतर सर्वसामान्य माणूस ह्याच्यामध्ये येत नाही. पहाटं उठून कामाला लागणे, व्यायाम करणे हे फक्त 2% लोक आहेत जगात, फक्त 2%. ह्या 2% लोकांमध्ये तुम्ही आहात का? लक्षात घ्या, हे खूप महत्त्वाचं आहे. तीच लोक यशस्वी होत आहेत, तीच लोक पुढं चालली आहेत. बाकीची लोक झोपलेले असतात आणि ही लोक व्यायाम करतात. त्यामुळं त्यांना इतरांपेक्षा 2 तास 3 तास जास्त भेटतात, ऊर्जा वाढवतात आणि आपल्या शरीरावर खऱ्या अर्थानं प्रेम करतात. शरीरावर अन्याय करत नाहीत. लक्षात घ्या, सातत्य राखण्यासाठी तुम्हाला प्रेरणा आणि प्रोत्साहन ते इथं मिळतं. तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी करता, तुम्हाला चांगलं म्हणलं जातं. तुम्ही अप्रेस घेतला, फोटो टाकला, येस छान, गुड, व्हेरी गुड सर, सर आणि मॅडम, एवढी रिस्पेक्ट आहे. नाही तर आपल्याला आहे का गावात एखाद्याने एखादं सामाजिक कार्य चांगलं केलं, SIRचे फॉर्म श्रीकांत राणेंनी जवळ अर्जुनमधले ओके केले, गावातले किती जण म्हणणार येस सर, लय भारी.
म्हणत्याला ह्याचं बघा कुठेतरी काहीतरी ह्याचं पुढं व्हायला चाललं, ह्याचं बघा मागं बाळा. इथं चांगलं म्हणलं जातं. छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही करा, तुम्हाला प्रोत्साहन दिलं जातं. तुम्ही कुठल्या जाती धर्माचं आहे, तुम्ही स्त्री पुरुष आहे, काय आहे, तुम्ही श्रीमंत आहे, काय नाही काय, तुम्ही एक ॲक्टिव्हिटी चांगली करा, तुमच्या मागं 1000 जण उभे राहतात. हे हित आहे, लक्षात घ्या. आज मला सांगा, ज्यांच्यापर्यंत माझा आवाज जातो, व्हिडिओ जातोय, शेवटचं तुम्हाला येस सर, गुड सर, लय भारी सर असं कुणी म्हणलंय? तुमच्या आईने म्हणले, बापाने म्हणले, मित्राने म्हणले, विरोधकाने म्हणले, नातेवाईकांनी म्हणले, मावस भावाने म्हणले, चुलत भावाने म्हणले, मामी भावाने म्हणले, आत्या बहिणीने म्हणले, लय भारी, लय छान, मस्त केलंस आज तू, एक नंबर काम केलं. कोण म्हणले? कोण म्हणले? संपलंय. ॲडमायर, स्तुती, प्रोत्साहनच राहिलं नाही. तू आज खूप छान काम केलंस. बाप म्हणतो का पोराला? म्हणजे मला हसा येत आहे. हा विषय इतका भारी ना, खरंच मला लय विषय हा पटला, माझ्या डोक्यात आलं. मला जाणवलं काही लोकांना वेलनेसच कळाना, वेलनेस सेंटर वगैरेच कळाना. म्हणलं हा विषय आपण घ्यायचा. तुम्हाला चांगलं, लय भारी असं कोण म्हणलंय, कधी म्हणलंय? आमची तर आम्ही रोज म्हणतो. आम्हाला लोक म्हणतात, आम्ही लोकांना म्हणतो येस सर, नो सर, सर आणि मॅडम. बरं ते 10वी नापास का असाना, ट्रॅक्टर ड्रायव्हर का असाना, इज्जत. प्रत्येकाला स्वाभिमानी जगायचं हे आंबेडकरांनी शिकवलं आहे. स्वाभिमानाने जगल्यानंतरच आयुष्य वाढतं, लक्षात घ्या. आणि हे लिंक मोफत आहे, BMI मोफत आहे. आणि मोफत आहे म्हणूनच लोकांना याची किंमत नाही. हे जे आम्ही 5-5 हजार घेतले असते ना, मग लाईन लागली असते. चला पुढचा विषय, प्रेरणा, प्रोत्साहन, मार्गदर्शन, सकारात्मक वातावरण आपण निर्माण करतो. आता वेलनेस सेंटरची उद्दिष्ट, व्हिडिओ जरा मोठा होणार आहे, खूप महत्त्वाचा विषय समजून घ्या. वेलनेस सेंटरचे उद्दिष्ट. वेलनेस सेंटरचं काय उद्दिष्ट आहे? निरोगी आनंदी जीवनशैली निर्माण करणे. तुमच्या जीवनामध्ये निरोगी आनंदी जीवनशैली, आम्ही तुमची दिनचर्येवर काम करतो, लक्षात घ्या. चांगल्या सवयी, वाईट सवयी ह्याच्यावर काम करतो. मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, पॅरालिसिस इत्यादी आजारांपासून तुम्हाला धोका कमी करतो, किंवा पूर्णपणे हा आजार बंद होण्यासाठी कमी म्हणजे होणारच नाही. ह्याच्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो. तुमचा नियमित व्यायाम, नियमित BMI चेकअप केल्यानंतर तुम्ही या सगळ्यापासून लांब राहता. पुरेशी झोप, सकल संतुलित आहार, पोषण तत्व, सकारात्मक दृष्टिकोन, तुमचं स्ट्रेचिंग, तुमचं पाण्याचं प्रमाण, हे सगळं जर नीट राहिलं, म्हणजे जसं आपण शेती करतो, गाई सांभाळतो, शेळ्या कोण बघत असेल, कोण नोकरी करतं, त्याने सगळी कामं जर वेळेत केली, एखादा विद्यार्थी आहे तो जो वेळेत येतोय, वेळेत जातोय, दिलेला होमवर्क सगळा व्यवस्थित होतं, 100% ते चांगले मार्क्स येणार आहेत, नंबर येणार आहे. तसं इथं होतं. तुम्हाला सकारात्मक दृष्टिकोन, आणि तुम्हाला इथं फॅमिली मिळते, चांगली फॅमिली मिळते. तुम्ही त्याच्यावर बोलायला लागता, समजून घेता, शिकायला लागता. तुम्हाला कोणतरी सारखं चांगलं म्हणतं, शेक घेतला, फोटो टाकला, 1 नंबर, असं यस सर, यस सर, फीडबॅक मिळतो. जे आपल्या आयुष्यात आपल्याला फीडबॅकच मिळाला. नुसतं ताणताना, वरडावरडी चालू आहे जिकडं तिकडं, आणि काय कोण कुठं पळते कोणालाच कळाना. फिटनेस हा विषय भाषणात गुंडळून ठेवलेला आहे. आणि सगळ्यांनी इच्छा, काही लोक तर काय म्हणतात, काय कधीतरी जायचंच आहे, खाऊन जाऊ. मूर्ख लोक आहेत. कधीतरी जायचे. कोणाला वाटतं ह्या पृथ्वीतला मला आज मरण यावं? कोणाला वाटतंय त्यांनी समोर यायचं? अहो, चांगल्याला कांसाला मोर वाटत नव्हतं, रावणाला मोर वाटत नव्हतं. कोण आहे असा? हे मूर्ख लोक आहेत, ह्यांच्या नादाला लागू नका. हे झिरो त्यांची कार्यप्रणाली आहे. पुढं ते काही करू शकणार नाही आयुष्यात. अशा लोकांपासून लांब राहा. हे निगेटिव्ह लोक आहेत. प्रत्येक व्यक्तीमध्ये आपण शारीरिक, मानसिक बदल आणि त्याला सक्षम, शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या त्याला सक्षम करणं हे वेलनेस सेंटरचं उद्दिष्ट आहे. त्याच्यानंतर उपचारापेक्षा प्रतिबंध श्रेष्ठ. म्हणजे काय? प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. कुठलाही आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा तो आजारच होऊ नये म्हणून काळजी घेतलेली बरी. लक्षात घ्या. गाडी बाहेर लावली, चोरी गेली, मग पोलीस स्टेशनला जावा, मग पोलिस त्या चोराचा शोध घेणार, मग गाडी आपली मिळेल. त्याच्यापेक्षा गाडी आपली पार्किंगमध्ये लावा, आत लावा, घरात लावा, लॉक करा. काळजी घेतली पाहिजे, लक्षात घ्या, काळजी. तर हे उपचारापेक्षा प्रतिबंध श्रेष्ठ या तत्वानुसार आरोग्याचं संवर्धन आपण करतो. शिवात्मा हेल्थ केअर वेलनेस सेंटर, आरोग्याचं संवर्धन. लक्षात घ्या, आरोग्य आणि संवर्धन हे शब्द आपल्याला माहिती आहे का? आपल्याला संवर्धन, संपत्तीचं संवर्धन, बोलेरो गाडीचं संवर्धन, आपल्या ऊसाचं संवर्धन, आणि आपल्या त्या 45 लिटर दूध देणाऱ्या गाईचं संवर्धन. आरोग्याचं हकाना चालला तोंडावर करून 35 आई बाबा मोबाईल त्यात 65, 70, 80 वर्षाचं म्हातारं बसलं, हे गेलं तोंडावर करून. मटाण खातं तर आकाड पार्टीला गेलं,
राष्ट्र निर्माण करायचा. आणि JNG म्हणजे नवीन राष्ट्र निर्माता. अरे काय तुम्ही करताय, काय तुम्ही खाताय, लक्षात घ्या. फिटनेसमध्ये या. संदेश, वेलनेस सेंटर काय संदेश देतं? योग्य आहार, नियमित व्यायाम, सकारात्मक दृष्टिकोन, ह्या गोष्टी तुमच्या आरोग्याच्या गुरुकिल्ली आहेत. गुरुकिल्ली म्हणजे काय? गुरु एखादी किल्ली देतो आणि मग ते किल्ली लावली का ती कुलूप उघडताना आपण पोलीस भरती होतो, PSI होतो, राजकारण होतो. पक्षश्रेष्ठीने AB फॉर्म दिला का तुम्ही लगेच आमदार होता, त्याला ती किल्ली असते का? अजिबात नाही. गुरुकिल्ली म्हणजे गुरु तुम्हाला असं काय मार्गदर्शन करतो, असे काय उपाय सांगतो की त्या पावलावर पाऊल टाकून तुम्ही चालला तर तुम्हाला यश मिळतं. तर काय आहे? योग्य आहार, नियमित व्यायाम, सकारात्मक दृष्टिकोन. सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे काय? कितीही वाईट होते, फार डोळ्यासमोर कळते की ही पोरगं 10वीला नापासच होणार आहे, ही पुस्तकच उघडाना, तरीसुद्धा त्याला म्हणायचं नाही तू मूर्ख आहे. त्याला एकच म्हणायचं, तू करू शकतोस. तुझे जे होणार आहे 100% तू त्या ठिकाणी करू शकतोस. ते पुढं बघू. 100% ती करत. लक्षात घ्या. सकारात्मक दृष्टिकोन. कितीही निगेटिव्ह गोष्टी आयुष्यात होत असल्या तरी सकारात्मक दृष्टिकोन खूप महत्त्वाचा आहे. वेलनेस सेंटर केवळ वजन कमी करण्याचे ठिकाण नसून निरोगी आणि आनंदी जीवन जगण्याचा मार्ग आहे. वेलनेस सेंटर फक्त वजन कमी करण्याचे ठिकाण नसून निरोगी आणि आनंदी जीवन जगण्याचा मार्ग आहे. लक्षात घ्या. तुम्ही अडकलाय कुठं 4-2 हजारात, अरे 4-5 हजारांनी कमीनी कोण माडी बांधत नाही, कोण भिकायला लागत नाही. तुम्ही जीवन जगण्याची पद्धत बघा, सुधारा, ह्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. लक्षात घ्या. असा हा आजचा विषय होता. वेलनेस म्हणजे काय, वेलनेस सेंटरची कार्यप्रणाली, या विषयावर आज आपण बोललेलो आहे. तर तुम्ही नक्की हा विषय समजून घ्या, स्वतःमध्ये बदल घडवा. आजचा स्वतःमध्ये जीवनशैलीमध्ये केलेला छोटा बदल उद्याचा मोठा फायदा आहे. लक्षात घ्या. चला, आजचा विषय इथंच संपला. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या.